नमस्कार. फायनली आपण पाहतोय जानकीला शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी अगं असं काय करतेस, प्लीज समजून घे ना. त्यावर जानकी म्हणत असते, वंश अहो काय समजून घेऊ मी, काय करताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. त्यावर शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी मला कळून चुकलंय की आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे आणि मी मान्य सुद्धा करते आणि लवकरात लवकर सगळे पैसे देण्याचा प्रबंध सुद्धा करते. त्यावर जानकी म्हणत असते, वंश तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही मला आता बोलाल आणि नंतर मी गप्प बसेन, तर असं होणार नाही या. त्यावर शर्वरी म्हणत असते, वंश हा शब्द शर्वरीचा आहे, एकदा म्हटलं ना पैसे देणार म्हणजे देणार. त्यावर जानकी म्हणत असते, ठीक आहे. आता जानकी स्वतःशी बोलत असते, ही शर्वरी बोलत तर आहे पण खरंच ही पैसे देईल का. जाऊ दे, तिने म्हटलंय ना ती पैसे देणार म्हणून. तेवढ्यात शर्वरी म्हणत असते, काय झाले जानकी बहिणी, कसला विचार करतेस तू. त्यावर जानकी म्हणत असते, वंश मी तुम्हाला 24 तासांची मुदत देते, बघा लवकरात लवकर पैशाचा बंदोबस्त करा. त्यावर जानकीला शर्वरी म्हणत असते, हो बहिणी. आता जानकी तिथून निघून गेलेली असते पण शर्वरीची चांगली झोप उडालेली असते. ती स्वतःशी बोलत असते, काय करू मी बहिणीला बोलून तर गेले आहे की मी पैसे देते म्हणून, पण 24 तासात एवढी मोठी रक्कम राहुल आपण कशी द्यायची. असं जेव्हा आता मागे वळून मागे बसलेल्या राहुलला शर्वरीने म्हटलेलं असतं, त्यावेळेला राहुल म्हणत असतो, अगं तू बोललीस ना देशील म्हणून, तर आपण देणारच आहोत. असं करून आता राहुलने शर्वरीला वेगळाच लुक दिलेला असतो आणि लगेचच शर्वरीच्या लक्षात आलेलं असतं की राहुलच्या मनात एक आहे आणि ओठांवर एक. अशातच आता शर्वरी राहुलच्या जवळ येते आणि म्हणत असते, काय आहे नक्की तुझ्या मनात. त्यावर राहुल म्हणत असतो, या जानकीला पैसे देतो असं आपण जे चित्र उभं केलंय ना ते चित्रच आपण वेगळं करून टाकायचं, हिला पैसाच द्यायचा नाही आणि हिचा खेळ सुद्धा संपवायचा. त्यावर शर्वरी म्हणत असते, अच्छा म्हणजे तू आधीपासूनच काहीतरी प्लॅन तयार करून आहेस तर. त्यावर राहुल म्हणत असतो, हो बघ पुढच्या 24 तासांची मुदत दिली ना आपल्याला, पुढच्या 24 तासातच हिचा गेम करून टाकतो. आणि लगेचच आता शर्वरी स्वतःशी बोलत असते, वा म्हणजे आपण बाजार समितीतून चोरलेले 5 कोटी हे आपलेच आणि मग आपण मस्तपैकी त्या पैशांच्या जीवावर मजा करूया. अशातच आपण पाहतोय आता राहुलने थेट पुढे एका व्यक्तीला फोन केलेला असतो आणि तो व्यक्ती म्हणत असतो, बोल बोल दादा काय करायचंय. त्यावर राहुल म्हणत असतो, आज तुला असं एक काम बजावायचं आहे ना, लक्षात ठेव त्यामध्ये काडीचीही चूक झाली नाही पाहिजे. त्यावर राहुलला तो व्यक्ती म्हणत असतो, दादा आतापर्यंत तुमची अनेक कामं केली, एक तरी चूक तुम्हाला आढळली आहे का. हे वाक्य ऐकल्यावर आता राहुल म्हणत असतो, अनेक कामं केली असेल पण ती वेगळी होती, कारण आता जे तुला काम देणार आहे ना मी ते खूप जोखमीचं आहे, त्यामुळे तुला खूप सावधानपूर्वक पावलं टाकावी लागतील. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, हो दादा हो, काळजीच करू नका. त्यावर राहुल म्हणत असतो, जानकी ऋषिकेश रणदिवे हे नाव ऐकलेस का. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, बस काय दादा, अरे या बाईला कोण ओळखत नाही. त्यावर राहुल म्हणत असतो, मग तिला संपवायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर तो माणूस म्हणत असतो, दादा तेवढं सोपं नाहीये ते. त्यावर राहुल म्हणत असतो, अरे मी सांगतो ना तुला कसं आणि काय करायचं आहे. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, ठीक आहे दादा सांगा. मग राहुलने स्टेप बाय स्टेप त्या व्यक्तीला सांगायला सुरुवात केलेली असते, बघ ही ऋषिकेश रणदिवेची बायको जानकी रोज देवळात जाते आणि त्यावेळेला तुला तिथे थांबायचं आहे आणि तिला विषारी पेढा प्रसाद म्हणून द्यायचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता राहुलचा तो माणूस म्हणत असतो, अरे वा म्हणजे काम खूपच सोपं आहे तर. त्यावर राहुल म्हणत असतो, सोपं वाटत असलं तरी खूप जोखमीचं आहे, हे तुला मी आधीच सांगितलंय, त्यामुळे तुला खूप सावधानपूर्वक काम करावं लागेल. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता राहुलचा तो माणूस म्हणत असतो, ठीक आहे करतो मी काम. आणि अशातच आता राहुलच्या त्या माणसाने विषारी पेढा ऑलरेडी तयार केलेला असतो आणि मंदिरामध्ये तो आधीपासूनच तिथे डबा धरून असतो. जानकी आलेली असते आणि जानकी देवाचं दर्शन घ्यायला आतमध्ये गेलेली असते आणि हा तिची वाट पाहत असतो. इकडे आपण पाहतोय आता शर्वरी राहुलला म्हणत असते, राहुल एक गोष्ट लक्षात ठेव,
तू तुझ्या माणसाला जानकीला विषारी पेढा देण्याचं काम दिलेस ना, पण त्या माणसाने जर कामात जराही चूक केली तर सगळं प्रकरण आपल्यावर शेकेल. त्यावर राहुल म्हणत असतो, नको काळजी करूस तू. हा जो माणूस आहे ना, हा खूपच या सगळ्या गोष्टींमध्ये तरबेज आहे आणि तो अजिबातच चूक करणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरीला खूप बरं वाटतं. आणि अशातच आपण पाहतोय आता देवळाच्या गाभाऱ्यातून जानकी बाहेर आलेली असते आणि त्या माणसाचं लक्ष प्रॉपर आधीपासूनच जानकीवर असतं. आता जानकी पायऱ्या उतरून खाली येत असताना तो माणूस समोर आलेला असतो आणि म्हणत असतो, ताई ताई घ्या हा पेढा. त्यावर जानकी म्हणत असते, नको दादा नको. आणि अशातच जानकी पुढे पुढे जात असते. त्यावेळेला तो व्यक्ती म्हणत असतो, अहो ताई असं काय करताय, मला तुमच्यामध्ये माझी मोठी ताई दिसली म्हणूनच तर तुम्हाला हा पेढा प्रसाद म्हणून देतोय मी. त्यावर जानकीला नाईलाजास्तव तो पेढा घ्यावा लागतो. आता तो पेढा जानकीने हातात तर घेतलाय, एका हातामध्ये ताट असतं आणि तेवढ्यात तो व्यक्ती म्हणत असतो, अहो ताई प्रसाद फक्त घ्यायचा नसतो, तो खायचा सुद्धा असतो. त्यावर जानकी म्हणत असते, हो हो खाते खाते. आणि अशातच आता जानकी पुढे निघून जाते. पण तो व्यक्ती स्वतःशी बोलत असतो, हिने प्रसाद तर घेतला पेढा म्हणून, पण खाल्लाच नाही. हिला काय परत जाऊन सांगू की पेढा खा म्हणून. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकीने पुढे चालता चालता तो पेढा खाल्लेला असतो आणि याने मागे वळून ते पाहिलेलं असतं. जानकी तो पेढा संपूर्णपणे खाते आणि हा लगेचच आता राहुलला फोन करतो की राहुल बॉस, तुमचं काम केलेलं आहे. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, काय अगदी चोख पार पडलं काम. त्यावर राहुलचा माणूस म्हणतो, हो अगदी चोख पार पडलंय काम, नका काळजी करू तुम्ही. अगदी तुमचं जोखमीचं काम एकदम सोपं केलंय मी. त्या जानकीला विषारी पेढा खायला घातलाय मी. थोड्याच वेळात तिच्या तोंडातून असा सफेद फेस बाहेर पडला तर माझं नाव बदला. आणि अशातच आता राहुलने तिकडे लगेचच बाजार समितीतून चोरलेले 5 कोटी कायमस्वरूपी आपल्याला मिळाले शर्वरी असं जोरात म्हणतात. शर्वरी लगेचच नाचू लागते. राहुल म्हणत असतो, अगं हो 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 किती नाचतेस तू. त्यावर शर्वरी म्हणत असते, आज तर माझ्या आनंदाला उधाण आलंय. आणि ते दोघं एन्जॉय करत असतात. इकडे आपण पाहतोय आता जानकीने तो पेढा खाल्ल्यामुळे तिला मळमळायला लागतं, तिला चक्कर सारखं वाटू लागतं आणि शेवटी ती मग जवळच असलेल्या एका चेअरवर बसते आणि मग थोड्या वेळाने तिला जास्तच गरगरल्यामुळे ती तिथेच बेशुद्ध पडते. येणारे जाणारे लोक तिच्याकडे पाहत असतात, अरे जानकी ताई इथे कशा काय पडल्यात. आणि अशातच आता काही लोक थांबून त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न करत असतात, पण जानकी काहीच उत्तर देत नसते. अशातच आपण पाहतोय तिथे असलेल्या एका म्हाताऱ्या बाईने जानकीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलेलं असतं, पण जानकी काही केला उठायला तयार नसते. इकडे आपण पाहतोय आता जानकीला देवळात जाऊन बराच वेळ झालाय, पण अजूनही जानकी घरी आली नाही. या काळजीपोटी ऐश्वर्या आता घराबाहेर पडते. इकडे तिकडे सगळीकडे चौकशी करत असते, जानकीला पाहिलं का, पण प्रत्येक जण नाही नाही असंच म्हणत असतो. आणि शेवटी समोरून येणारी एक बाई म्हणत असते, अहो तुम्ही त्या जानकी रणदिवेंची चौकशी करताय ना. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो हो त्यांना पाहिलं का. त्यावर ती बाई म्हणत असते, अहो पाहिलं काय पाहिलं काय, आपलं ते देऊळ आहे ना, त्याच्या खाली ज्या पायऱ्या आहेत तिथेच ती चक्कर येऊन पडली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते, बाप रे, म्हणजे प्रकरण जरा गंभीरच आहे. आणि लगेचच मागचा पुढचा विचार न करता ऐश्वर्या धावत त्या देवळाजवळ पोहोचते आणि जमलेली गर्दी पाहून ते लक्षात आलेलं असतं, त्या बाईने सांगितलं ते अगदी बरोबर आहे. लगेचच आता ती जानकीजवळ पोहोचते. जानकी बेशुद्ध असते. या तोंडातून आलेला फेस बघून ऐश्वर्याला अंदाज आलेला असतो की शर्वरी आणि राहुलने मिळून काहीतरी गेम केलाय. लगेचच आता जानकीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ऐश्वर्या काहीतरी धावपळ करत असते, पण तिथे जवळ कोणतीच गाडी नसल्यामुळे आता मी जानकीला कसं हॉस्पिटलमध्ये नेऊ याचा विचार ऐश्वर्या करत असते. आणि जर आता मी ॲम्ब्युलन्सला फोन करत बसले तर ॲम्ब्युलन्स यायलासुद्धा वेळ लागेल. त्यामुळे जवळच असलेल्या एका हातगाडीवर लोकांच्या मदतीने जानकीला तिने ठेवलेलं असतं आणि नंतर ती हातगाडी लगतात ऐश्वर्या लगेचच हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झालेली असते. रस्त्यावरची सगळी लोक हा सगळा तमाशा पाहत असतात, पण कोणच या मदतीसाठी पुढे येत नसतं. आणि अशातच आपण पाहतोय कसं तरी दमत
ऐश्वर्या जानकीला हॉस्पिटलच्या दारापाशी आणते आणि मग आतमध्ये ती पळत जाते, डॉक्टर डॉक्टर. आणि मग डॉक्टरांची एक टीम लगेचच वॉर्ड बॉय आणि नर्सेस का काय सिस्टर ते बाहेर येतात आणि मग जानकीला लगेचच आतमध्ये घेऊन जातात. जानकीवर आता उपचार सुरू झालेले असतात. पण इकडे आपण पाहतोय ऐश्वर्याने स्वतःची पक्की गाठ बांधलेली असते. जानकीवर अशी वेळ आणणाऱ्या या शर्वरीला आणि राहुलला तर मी अजिबातच सोडणार नाहीये. या दोघांना तर मी दाखवूनच देणार की त्यांना त्यांची चूक काय ती. अशातच आपण पाहतोय आता कायमस्वरूपी 5 कोटीचे मालक आपण. शर्वरी आणि राहुलला अजिबातच माहिती नाहीये की त्यांच्या समोर थोड्या वेळाने काय उभं ठाकणार आहे. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता शर्वरी आणि राहुल यांनी निर्णय घेतलेला असतो की 5 कोटी तर आपल्या ताब्यात आहेत. आपण लवकरात लवकर काही वर्षांसाठी का होईना आपण हा देश सोडला पाहिजे. आणि लगेचच आता ते दोघं इथून कायमस्वरूपी लंडनला जाण्यासाठी सगळी अरेंजमेंट करत असतात. आता लंडनला जायचं आणि 5 कोटीच्या जीवावर तिकडे सुखकर आयुष्य जगायचं हेच फायनली आता शर्वरी आणि राहुलने तय केलेलं असतं. पण शेवटी ऐश्वर्याने यानंतरची जी काही खेळी खेळलेली असते त्या खेळीमध्ये ऐश्वर्याच्या अलगतच आता शर्वरी आणि राहुल अडकणार आहे. याची कसुबरही आता शर्वरी आणि राहुलला माहितीच नसते. कारण ऐश्वर्या दिसते तशी नाहीये. कारण ऐश्वर्या कधी काय करेल सांगता येत नाही हे या शर्वरीला माहितीच नाहीये. कारण शर्वरी सुद्धा एकेकाळी फुल टाईपची खलनायिका होती हे या दोघांना माहितीच नाहीये. आता शर्वरीला या दोघांना चांगलंच स्टॉपरेट देण्याचा नसतो. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो. जानकी हॉस्पिटलमध्येच असते. तिच्यावर उपचार सुरू असतात. जानकीच्या हॉस्पिटल बाहेर बसलेल्या ऐश्वर्याच्या मनात मात्र एकच भीती असते की जानकीला काही झालं नाही पाहिजे. जानकी सुखरूप या हॉस्पिटलमधून थेट घरी आली पाहिजे. नंतर तर मी या शर्वरी आणि राहुलला बघतेच. अशातच आपण पाहतोय आता फायनली या घरातून कायमस्वरूपी आपण निघून जायचं आणि 5 कोटीच्या जीवावर चांगलं आयुष्य जगायचं असं स्वप्न पाहणाऱ्या या शर्वरी आणि राहुलला माहितीच नाहीये त्यांच्या समोर नेमकं काय उभं ठाकणार आहे ते. आणि अशातच आपण पाहतोय आता सुमित्रा ही तिच्या रूम मध्ये असते आणि सुमित्राला जेव्हा कळतं की जानकी घरात आलेलीच नाहीये त्यावेळेला सुमित्रा अवंतिकाला म्हणत असते, काय ग अवंतिका, ही जानकी कुठे दिसत नाहीये. त्यावर अवंतिका म्हणत असते, अहो आई असेल इकडे कुठेतरी. त्यावेळेला सुमित्रा म्हणत असते, अगं असेल काय असेल, जानकी फार काळ इकडे कुठे राहत नाही, ती घरातच असते, तुला माहिती आहे ना. आता घरात नाहीये तर माझं मन बेचैन होतंय. हे वाक्य ऐकल्यावर आता अवंतिका म्हणत असते, आई नका काळजी करू तुम्ही, अहो जानकी बहिणी कुठेच जाणार नाही, आत्ता थोड्या वेळात हजर होईल की नाही बघा. त्यावर सुमित्रा म्हणत असते, असं होणार असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव अवंतिका, जर जानकीला काही झालं तर मी कोणालाच सोडणार नाही. असं जेव्हा आता सुमित्राने म्हटलेलं असतं आणि हे वाक्य नेमकं ऐश्वर्याच्या टार्गेटवर असलेल्या शर्वरीने ऐकलेलं असतं, त्यावेळेला शर्वरीला कळून चुकलेलं असतं की आपण फार काळ इथे जर थांबलो तर सगळं प्रकरण आपल्यावर शेकेल, आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला हवं. आणि अशातच आता ती राहुलला जाऊन बोलत असते, राहुल अरे काय करतोयस तू, एवढा कसूरपणा चालणार नाही, लवकरात लवकर हातपाय चालव आणि लवकरात लवकर आपल्याला या घरातून कायमस्वरूपी निघण्यासाठी कार्य कर. त्यावर राहुल म्हणत असतो, म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला. त्यावर शर्वरी म्हणत असते, बाहेरचं प्रकरण मला लक्षात आलंय, आपल्याला फार काळ इथे थांबता कामा नये. हे वाक्य ऐकल्यावर हो का असं म्हणत आता राहुलने म्हटलेलं असतं, चल मग सगळी तयारी झाली आहे. आता शर्वरी आणि राहुल त्या घरातून बॅगा घेऊन बाहेर पडतायत. पण त्याच वेळेला समोर आलेल्या पोलिसांना पाहून शर्वरी आणि राहुलची चांगलीच घाबरगुंडी उडते. लगेचच आपण पाहतोय हातातल्या बॅगा खाली पडतात. राहुल म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, हो हे काय चाललंय तुमचं, कुठे निघालात तुम्ही, भारत सोडताय की काय. त्यावर शर्वरी म्हणत असते, तुम्हाला कसं काय कळलं. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं ए बावट असं का बोलतेस तू, अगं त्यांनी फक्त प्रश्न विचारलाय, तू तर आपण काय करतोय ते सांगून टाकलास. त्यावर राहुलला आता शर्वरी म्हणत असते, गप्प बस राहुल, पोलिसांसमोर काहीही लपवायचं नसतं,
पोलिसांना सगळं कळतं आणि अशातच आता मागून आलेली ऐश्वर्या म्हणत असते, हो का शर्वरी, पोलिसांना सगळंच कळतं का? मग तू आणि तुझ्या राहुलने, या तुझ्या बॉयफ्रेंडने आतापर्यंत काय काय केलंय हे तर पोलिसांना माहितीच असेल ना? त्यावर मात्र आता शर्वरी आणि राहुल चांगलेच घाबरतात. त्या दोघांना कळून चुकलेलं असतं. ही ऐश्वर्या फुल पोचलेली आहे, हिनेच या पोलिसांना आणलं आहे. पण हिने पोलिसांना नेमकं काय सांगितलंय याचा विचार आता नेमका राहुल आणि शर्वरी करत असतात. शेवटी आपण पाहतोय आता सुमित्रा म्हणत असते, काय चाललंय, पोलीस का आलेत? त्यावेळेला अवंतिका म्हणत असते, मी सांगते पोलीस का आलेत. त्यावर मात्र आता अवंतिकाला लगेचच सुमित्रा म्हणत असते, अगं बोल ना, का आलेत पोलीस? त्यावर अवंतिका म्हणत असते, अहो आई, ही जी शर्वरी तुमची मुलगी म्हणून मिरवते ना, ही खरंच तुमची मुलगी असण्याच्या लायकीची नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, ए दीड दमडीची अवंतिका, शब्द जरा जपून वापरा. लक्षात ठेव, या घरातील मी मुलगी आहे आणि तू सून. त्यावर अवंतिका म्हणत असते, तेच मला तुला सांगायचंय, मी सून आणि तू मुलगी, आणि तू या घरात काय करते ग? चल चालती हो. असं म्हटल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हा प्रश्न खूप मोठा असतो. मित्रांनो, इथे तर क्लिअर आहे, ऐश्वर्यामुळे जवळ आता जानकीचा जीव वाचणार आहे. पण ज्यानंतर आता जानकी आणि ऐश्वर्या जी काही खेळी खेळतील त्याच्यामध्ये नक्कीच या शर्वरीच्या, राहुलचा आणि राहुलच्या शर्वरीचा चांगलाच बोजा उडणार आहे. बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.